श्री स्वामी समर्थ मंडळी, लक्ष द्या. घरात पैसा का टिकत नाही? आज मी जी काही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती कदाचित तुम्ही आधी कुठे ऐकली नसेल. पैसा कमवणं सोपं आहे, पण पैसा टिकवणं ही खरी साधना आहे. आणि ही साधना स्वामी समर्थांच्या कृपेने कशी करायची ते आज आपण मनापासून समजून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आजचा हा विषय सुरू करते आहे. मंडळी, आपण सगळे कष्ट करतो, दिवसभर धावपळ करतो, पण महिना अखेरीस हातात फारसं काहीच राहत नाही. कधी अचानक खर्च येतो, कधी आजारपण, कधी घरातील वाद, कधी अनावश्यक खरेदी, आणि मग आपण म्हणतो माझं नशीबच खराब आहे. पण स्वामी समर्थ म्हणतात, नशिबाला दोष देऊ नका, कर्म आणि आचरण बदला. पैसा हा लक्ष्मीचं रूप आहे आणि लक्ष्मी स्थिर राहते तिथेच जिथे सात्विकता, दान आणि संयम असतो. जामकुली अन्नसभेत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितलेली एक सुंदर गोष्ट आहे. एक भक्त उभा राहून म्हणाला, महाराज, माझा पैसा टिकत नाही, कमाई आहे पण हातात राहत नाही. तेव्हा शांतपणे उत्तर दिलं, तुझ्या घरात दान आहे. तुझ्या घरात दान आहे का? अन्नसेवा आहे का? गरिबासाठी थोडं बाजूला ठेवतोस का? मंडळी, हे ऐकून तो भक्त शांत झाला, कारण खरंच त्याने कधी दानाला प्राधान्यच दिलं नव्हतं. स्वामी समर्थांची शिकवण अगदी स्पष्ट आहे. पैसा नदीसारखा आहे, तो वाहणारच, पण त्याला जर योग्य दिशा दिली तर तो समुद्र बनतो, आणि ती दिशा म्हणजे दान, सेवा आणि सद्वर्तन. आपण लाखोंची गुंतवणूक करतो, पण देवासाठी, गरिबासाठी किती ठेवतो? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. मी स्वतः जेव्हा माझ्या कर्मातून 10% बाजूला ठेवायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला भीती वाटली, पण हळूहळू अनुभव आला की खर्च भागूनही समाधान आणि स्थिरता वाढली. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांनी एका गरीब भक्ताला 1 रुपयाचं नाणं देऊन सांगितलं होतं, हे दान कर. त्या भक्ताने ते नाणं दुसऱ्या गरजूंना दिलं आणि त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाला. या कथेतला अर्थ असा की रक्कम मोठी असणं महत्त्वाचं नाही, भाव मोठा असणं महत्त्वाचं आहे. मंडळी, पैसा न टिकण्याची 3 मोठी कारणं आहेत. पहिले, क्रोध, रागात घेतलेले निर्णय आणि खर्च. दुसरे, लोभ, जास्त कमावण्याच्या नादात चुकीचे मार्ग. आणि तिसरे, दानाचा अभाव. जेव्हा आपण फक्त स्वतःसाठीच साठवतो तेव्हा ऊर्जा अटकते, पण जेव्हा आपण वाटतो तेव्हा प्रवाह सुरू होतो. आता उपाय काय करायचा हे शांतपणे ऐका. पहिला उपाय, रोज किमान 10 रुपये तरी बाजूला काढा आणि आठवड्यातून एकदा अन्नदान करा. दुसरा उपाय, शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा आणि ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपा. तिसरा उपाय, शनिवारी काळे तीळ आणि थोडंसं तेल दान करा. चौथा उपाय, घरात एक छोटी दानपेटी ठेवा आणि महिन्याला 500 रुपये त्यात टाका. पाचवा उपाय, कमाईतून 10% रक्कम सेवेसाठी राखीव ठेवा. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी जामकुडी अन्नसभेत सांगितलेलं होतं, अन्नदान ही सर्वोत्तम सेवा आहे, कारण अन्न म्हणजे ब्रह्म. जो अन्न देतो त्याच्या घरी कधीच अन्न आणि धनाची कमी पडत नाही. मी स्वतः अनुभव सांगते. जेव्हा दररोज एक वेळ कोणाला तरी अन्न देण्याचा संकल्प केला तेव्हा मनातील भीती कमी झाली आणि कमाईत स्थिरता आली, कारण देणाऱ्याचा हात कधी रिकामा राहत नाही. मंडळी, लक्षात ठेवा, पैसा टिकवायचा असेल तर त्याला आदर द्या. पैशांचा अपव्यय करू नका, रागात खर्च करू नका, वाईट मार्गाने कमावू नका, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दानाची सवय लावा. ही सेवा केल्यावर तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल. कदाचित पहिल्या महिन्यात नाही, पण विश्वास ठेवा, स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि योग्य वेळी कृपा करतात. आजपासूनच संकल्प करा की कमाईतला काही भाग सेवेसाठी ठेवणार आहे. दररोज श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप करा आणि अन्नदान करणार आहोत असं स्वतःशीच ठरवा. पैसा टिकेल, वाढेल आणि घरात समाधान नांदेल. मंडळी, आज मी तुम्हाला अशा 5 दानकथा सांगणार आहे ज्या केवळ कथा नाहीत तर विश्वास दृढ करणारे अनुभव आहेत. या कथा अक्कलकोट स्वामी समर्थ चरित्रामधील परंपरेत सांगितल्या जातात आणि जामकुडी अन्नसभेत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी भक्तांना प्रेरणा देताना अशाच भावार्थाच्या गोष्टी सांगितल्या. चला तर प्रेमाने बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कथा पहिली, रुपयाचा चमत्कार. मंडळी, एक गरीब भक्त स्वामींच्या चरणी आला.
डोळ्यात अश्रू आणि मनात हतबलता स्वामींनी हातातलं 1 रुपयाचं नाणं त्यांच्या हातावर ठेवलं आणि शांतपणे सांगितलं, हे स्वतःसाठी ठेवू नको, दान कर. त्या भक्ताने ते नाणं एका गरजू भिकाऱ्याला दिलं. त्या रात्री त्याच्या आयुष्यात अचानक संधीचं दार उघडलं. त्याला काम मिळालं, उत्पन्न वाढलं आणि घरात सुबत्ता आली. या कथेतला संदेश रक्कम मोठी असण्याची गरज नाही, भाव मोठा हवा. आधुनिक मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण देतो तेव्हा मेंदूतील रिवॉर्ड सेंटर सक्रिय होतं, सकारात्मक निर्णय क्षमता वाढते आणि पैशाबाबत संयम येतो. म्हणून दानाने कमाई स्थिर होण्याची शक्यता वाढते. कथा दुसरी. व्यापाऱ्याचा उद्धार. एक व्यापारी सतत तोट्यात होता. कर्ज वाढत होतं. तो स्वामींच्या चरणी गेला. स्वामींनी सांगितलं, रोज थोडंसं अन्नदान कर. अन्न म्हणजे ब्रह्म. त्या व्यापाऱ्याने रोज 100 ग्रॅम धान्य गरजूंना द्यायला सुरुवात केली. काही महिन्यात त्याच्या दुकानात ग्राहक वाढले, व्यवहार स्वच्छ झाले आणि व्यवसाय उभा राहिला. शास्त्र म्हणतं, अन्नदान महादान. आरोग्यविषयक अभ्यास सांगतात की दयाळूपणाच्या कृतींनी ताण कमी होतो. ताण कमी झाला की निर्णय स्पष्ट होतात आणि व्यवसायात फोकस वाढतो. त्यामुळे पैसा टिकण्यास मदत होते. कथा तिसरी. विधवेची समृद्धी. एक विधवा भक्तिनी स्वामींना म्हणाली, माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. स्वामींनी तिला शनिवारी काळे तीळ दान करायला सांगितलं. तिने श्रद्धेने सुरुवात केली. काही काळानंतर नातेवाईकांकडून तिला अनपेक्षित वारसा मिळाला. तिचं जीवन सावरलं. या कथेतला अर्थ श्रद्धा आणि सातत्य. न्यूरोसायन्स सांगतं की दानाने सेरोटोनिनसारखे आनंददायी रसायन वाढतात. मन स्थिर होतं आणि दीर्घकालीन नियोजनाची सवय लागते. जसं गुंतवणुकीत संयम ठेवल्यानंतर लाभ मिळतो तसं. कथा चौथी. विद्यार्थ्यांचं यश. एक विद्यार्थी वारंवार अपयशी होत होता. स्वामींनी त्याला सांगितलं, लक्ष्मी मंत्र जपत गरीब मुलांना शिकव. सेवा आणि साधना एकत्र कर. त्या विद्यार्थ्याने आठवड्यातून काही तास अन्नछत्रात आणि शाळेत सेवा केली. त्याची एकाग्रता वाढली. त्याची पुढील परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. आजच्या अभ्यासामध्ये मंत्रजप आणि सेवाभावामुळे एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. आणि जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा करिअरमध्ये योग्य निर्णय घेतले जातात आणि पैसा टिकतो. कथा पाचवी. अन्नसभेची शक्ती. जामकुडी अन्नसभेसारखीच एका भक्ताने आपल्या गावात लहानसं अन्नछत्र सुरू केलं. दर महिन्याला थोडी रक्कम बाजूला ठेवून अन्नदान करू लागला. काही वर्षात त्याच्या कुटुंबात आर्थिक स्थैर्य आलं. मुलांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या. घरात समाधान नांदू लागलं. सामाजिक अभ्यास सांगतात की दान करणाऱ्यांचं जाळं वाढतं, परस्पर मदत वाढते आणि त्यामुळे बचत आणि संधी दोन्ही वाढतात. मंडळी, या 5 कथांचा सार एकच आहे. दान म्हणजे खर्च नाही, ती गुंतवणूक आहे. ती श्रद्धेची आणि सद्गुणांची गुंतवणूक आहे. आजपासून छोट्या रकमेने सुरुवात करा. रोज 10 रुपये असोत किंवा आठवड्यातून एकदा अन्नदान असो, शनिवारी काळे तीळ दान असो किंवा दररोज स्वामींचा मंत्र जपा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः मनापासून जप करा आणि विश्वास ठेवा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या धनावर आणि घरावर नक्की राहील. मंडळी, आता एक गोष्ट मनात ठेवा. दान फक्त पैशांचं नसतं. दान म्हणजे वेळेचं दान, प्रेमाचं दान, शब्दांचं दान आणि क्षमाशीलतेचं दान हे देखील असतं. स्वामी समर्थ महाराजांनी कधीही केवळ पैशाला महत्त्व दिलं नाही, त्यांनी भावाला महत्त्व दिलं. अक्कलकोटच्या परंपरेत सांगितलं जातं की जेव्हा एखादा भक्त रिकाम्या हाताने गेला तरी स्वामींनी त्याला प्रेम दिलं, आश्वासन दिलं आणि मार्ग दाखवला. मंडळी, आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपण पैशांसाठी धावतो आहोत की पैशांच्या भीतीने जगतो आहोत? कधीकधी पैसा न टिकण्यामागे केवळ खर्च नसतो, तर मनातील भीती असते, उद्या काय होईल. ही भीती आपल्याला अधिक साठवायला लावते, पण समाधान हरवते. मी तुम्हाला एक छोटा आध्यात्मिक नियम सांगते. जिथे कृतज्ञता असते तिथे स्थिरता असते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे डोळे बंद करा आणि म्हणा, स्वामी, आज जे दिलं त्याबद्दल धन्यवाद. हा साधा मंत्र तुमच्या मनातील ताण कमी करेल. आधुनिक मानसशास्त्र सांगतं की कृतज्ञतेची सवय लावल्यावर आर्थिक निर्णय अधिक शांतपणे घेतले जातात. मंडळी, पैशांना
ऊर्जा मानलं जातं. ऊर्जा जिथे अडकते तिथे अडथळे येतात. ऊर्जा जिथे वाहते तिथे वाढ होते. म्हणूनच अन्नदान, वस्त्रदान, शिक्षणदान हे सर्व केवळ पुण्यकर्म नाहीत, तर आर्थिक ऊर्जेचा प्रवाह सुरू ठेवण्याचा मार्ग आहे. अक्कलकोटमध्ये येथे भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की जेव्हा त्यांनी नियमित सेवा सुरू केली तेव्हा त्यांच्या जीवनात अचानक संधी निर्माण झाल्या. काहींना नवीन नोकरी मिळाली, काहींचं अडकलेलं पैसे परत आले, काहींच्या घरात वाद निवडले. याचा अर्थ काय? स्वामी समर्थ चमत्कार करतात का? हो, पण तो चमत्कार आपल्या आचरणातून घडतो. जेव्हा आपण राग कमी करतो, लोभ सोडतो आणि दान सुरू करतो, तेव्हा आपली वृत्ती बदलते. वृत्ती बदलली की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की भविष्य बदलतं. मंडळी, आजपासून 30 दिवसांचा संकल्प करा. दररोज स्वामी मंत्र जप करा. आठवड्यातून 1-2 अन्नदान, महिन्याला एक ठराविक रक्कम सेवा आणि रोज कृतज्ञतेची प्रार्थना. 30 दिवसांनी स्वतःमध्ये काय बदल झाला ते पहा. पैसा टिकवायचा असेल तर घरात शांतता हवी. घरात शांतता हवी असेल तर मनात समाधान हवं. मनात समाधान हवं असेल तर स्वामींच्या चरणी समर्पण हवं. मंडळी, लक्षात ठेवा, दानाने कमी होत नाही, ते वाढतं. सेवेतून खर्च होत नाही, कृपा वाढते.